आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात परवडी कालावधीत नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे देशभरातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहे। या दृष्टीने रेल्वे, हवाई मार्ग, बसेस, कार यासह पायी येणारे भाविक त्यांना इच्छित स्थळी पोहोचण्याची व्यवस्था, वाहनतळ व्यवस्था, गर्दीचे नियोजन व अनुषंगिक बाबी याबाबत सर्व यंत्रणांच्या समन्वयातून सूक्ष्म नियोजन करण्यात यावे अशा सूचना विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिल्या। या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची मतांतरे जाणून घेत साधक बाधक चर्चा झाली आहे। यावेळी कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, प्रकल्प अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे नाशिक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। विभागीय आयुक्त श्री गेडाम म्हणाले की प्रमुख पर्वणीच्या दिवशी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असणार आहे। या दृष्टीने रेल्वे, हवाई मार्ग, बसेस, कार या मार्गाने येणाऱ्या भाविकांची अंदाजित संख्या गृहीत धरून त्यानुसार नियोजन करणे आवश्यक आहे। यासाठी प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्याच्या धर्तीवर केलेल्या नियोजनाचा आधार घेत स्थानिक पातळीवरील अत्यावश्यक बाबी लक्षात घेऊन नियोजन करावे लागेल। गर्दीचे नियोजन करताना टप्प्याटप्प्यावर भाविकांसाठी पिण्याचे पाणी, भोजनाची उपलब्धता, आरोग्य सुविधांसह आवश्यक सोयी सुविधा यासह विशेष प्राधान्य देण्यात यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले। यावेळी प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळा धर्तीवर तयार करण्यात आलेल्या पर्वणी काळातील नियोजनाचे महानगरपालिकेद्वारे सादरीकरण करण्यात आले। यावेळी पोलीस, महापालिका आदी विभागांनी केलेल्या नियोजनाची माहिती बैठकीत दिली आहे। यावर उपस्थित सर्व प्रमुख अधिकारी यांनी आपल्या सूचना मांडल्या। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।